मित्रांनो, आज मी तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाणार आहे. असं जग जिथे दोन माणसं एकाच गोष्टीकडे पाहतात, पण एकाला काहीच दिसत नाही आणि दुसऱ्याला त्याच गोष्टीतून आयुष्य बदलणारी संधी दिसते. आता क्षणभर स्वतःचा विचार करा. तुम्ही रोज त्याच रस्त्यानं जाता, तीच माणसं भेटतात, तीच दुकानं, तेच ऑफिस, तेच घर. पण एक प्रश्न आहे, तुम्ही खरंच पाहता की फक्त बघता? या एका प्रश्नाचं उत्तर एका छोट्याशा प्रसंगात दडलं आहे. एकदा प्रसिद्ध गुप्तहेर शर्लॉक होम्स आणि त्याचा मित्र डॉक्टर वॉटसन गप्पा मारत बसले होते. अचानक होम्सने वॉटसनला एक विचित्र प्रश्न विचारला. वॉटसन, तुझ्या घराच्या जिन्यावर एकूण किती पायऱ्या आहेत? वॉटसन हसत म्हणाला, मी त्या जिन्यावरून रोज वरखाली जातो, पण खरं सांगायचं तर मला माहिती नाही. होम्स शांतपणे हसला आणि म्हणाला, वॉटसन, तू त्या पायऱ्या रोज पाहिल्यास, पण त्यांचं निरीक्षण कधीच केलं नाहीस. आणि मित्रांनो, ही गोष्ट फक्त वॉटसनची नाही, ती आपली आहे. आपल्या आयुष्यात दररोज शेकडो संधी आपल्या डोळ्यांसमोरून जात असतात. लोक आपल्या वागण्यातून काहीतरी सांगत असतात. यशाचे संकेत आपल्या आजूबाजूलाच असतात. पण आपण इतके सवयीचे झालो असतो की ते आपल्याला दिसतच नाही. आता तुम्हाला कदाचित वाटत असेल, एवढं ऑब्झर्वेशन महत्त्वाचं असेल तर मग प्रत्येक यशस्वी माणूस त्याबद्दल का बोलतो? याचं उत्तर इतिहासात दडलं आहे. लिओनार्डो द विंची फक्त चित्रकार नव्हता. तो तासनतास पक्ष्यांच्या उडण्याचं निरीक्षण करायचा, पाण्याच्या प्रवाहाकडे बघायचा, लोकांच्या चेहऱ्यावरील भाव स्केच करायचा. कारण त्याला माहिती होतं, जे इतरांना साधं दिसतं त्यातच असामान्य कल्पना लपलेल्या असतात. टोयोटाचे इंजिनियर्स मशीन दुरुस्त करण्यापूर्वी तासनतास फक्त निरीक्षण करतात. एक अनुभवी डॉक्टर अनेकदा टेस्ट रिपोर्ट येण्यापूर्वीच रुग्णाच्या चालण्यावरून किंवा चेहऱ्यावरील छोट्या बदलांवरून आजाराचा अंदाज लावतो. एका डिटेक्टिव्हला संपूर्ण क्राईम सीनमध्ये काहीच वेगळं दिसलं नाही, पण फक्त चुकीच्या दिशेला ठेवलेली एक खुर्ची त्याला खरा गुन्हेगार शोधून देते. प्रश्न खुर्चीचा नव्हता. प्रश्न होता, ती इतरांच्या नजरेतून सुकली, पण त्याच्या नजरेतून नाही. आणि हाच या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश आहे. दी आर्ट ऑफ ऑब्झर्वेशन या पुस्तकाचे लेखक रॉब वॉकर यांचा विश्वास आहे की आपण जगाकडे कमी पाहत नाही, आपण ते सवयीने पाहतो. त्यामुळे आपल्या मेंदूला जे नवीन, सुंदर, वेगळं आणि महत्त्वाचं आहे तेच दिसेनासं होतं. म्हणूनच रॉब वॉकर यांनी हे पुस्तक लिहिलं. लोकांना जास्त माहिती द्यायला नाही, तर पुन्हा एकदा जगाकडे नवीन नजरेने पाहायला शिकवण्यासाठी. आजच्या डिजिटल वर्ल्डमध्ये आपण तासनतास स्क्रीनकडे पाहतो, पण आजूबाजूच्या जगाकडे पाहण्यासाठी आपल्याकडे काही सेकंदही नसतात. आपलं लक्ष सतत नोटिफिकेशन्स, रील्स आणि मेसेजेसमध्ये अडकलेलं असतं आणि हळूहळू आपली ऑब्झर्वेशन करण्याची क्षमता कमी होत जाते. पण जर ही एकच स्किल तुम्ही विकसित केली, तर ती फक्त तुमचं ऑब्झर्वेशन बदलणार नाही. ती तुमचा विचार करण्याचा मार्ग, निर्णय घेण्याची पद्धत, लोकांना समजून घेण्याची क्षमता, क्रिएटिव्हिटी, करिअर आणि कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. मग या प्रवासात आपण नेमकं काय शिकणार आहोत? या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली कल्पना, वास्तविक उदाहरणं, मानवी मेंदू कसा काम करतो यामागचं सायकॉलॉजी आणि सायन्स, जगातील महान लोकांनी ऑब्झर्वेशनचा वापर करून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कशा शक्य केल्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हीही आजपासून ही स्किल तुमच्या आयुष्यात कशी वापरू शकता, हे आपण अगदी सोप्या आणि मित्रासारख्या भाषेत समजून घेणार आहोत. पण सुरुवात करूया त्या गोष्टीपासून, जी तुमच्या डोळ्यांमध्ये नाही तर तुमच्या मेंदूमध्ये घडते, आणि जी समजली तर जग कायमचं वेगळं दिसायला लागेल. पॉइंट 1, तुम्ही पाहता पण खरंच ऑब्झर्व करत नाही.
शेरलॉक होम्सने वॉटसनला जिन्याच्या पायऱ्यांबद्दल विचारलेला प्रश्न तुम्हाला आठवत असेल. पहिल्यांदा ऐकल्यावर तो एक साधा प्रश्न वाटतो, पण खरं तर त्या एका प्रश्नाने होम्सने वॉटसनला नाही, तर आपल्याला आरसा दाखवला होता. कारण वॉटसन एकटाच तसं करत नव्हता, आपण सगळेच तसं करतो. एक छोटासा प्रयोग करूया. तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचा रंग कोणता आहे हे तुम्हाला नक्की माहिती असेल, पण त्या दरवाजाच्या हँडलवर किती स्क्रू आहेत? घरातल्या भिंतीवरच्या घड्याळात 12च्या जागी अंक आहे की फक्त एक रेघ? तुमच्या मोबाईलच्या कॅमेरा ॲपचं आयकॉन नेमकं कसं दिसतं? बहुतेक जण लगेच उत्तर देऊ शकणार नाहीत. का? कारण आपण पाहतो पण निरीक्षण करत नाही. इथेच रॉब वॉकर एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. आपल्या डोळ्यांची क्षमता कमी नाही, पण आपल्या मेंदूची एक सवय आहे. तो प्रत्येक सेकंदाला येणाऱ्या प्रचंड माहितीमधून फक्त त्याला महत्त्वाची वाटणारी माहिती ठेवतो आणि बाकीची माहिती शांतपणे बाजूला सारतो. सायकॉलॉजीमध्ये यालाच सिलेक्टिव्ह अटेन्शन म्हणतात. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला त्या गोष्टी दिसल्या नाहीत, त्या दिसल्या होत्या, पण तुमच्या मेंदूने ठरवलं की ही माहिती सध्या उपयोगाची नाही आणि ती लगेच फिल्टर केली. याचं एक खूप साधं उदाहरण बघा. समजा तुम्ही नवीन पांढरी कार घेण्याचा विचार करत आहात. अचानक तुम्हाला रस्त्यावर तीच कार वारंवार दिसायला लागते. प्रश्न असा आहे, त्याआधी त्या कार रस्त्यावर नव्हत्या का? होत्या. फरक इतकाच की आता तुमचा मेंदू त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागला आहे. म्हणूनच 2 माणसं एकाच बाजारातून चालतात. एकाला फक्त गर्दी दिसते, पण दुसऱ्याला एका दुकानाच्या बोर्डवरची चूक, एका लहान मुलाच्या चेहऱ्यावरचं हसू, एका वृद्धाच्या डोळ्यातली चिंता आणि एका छोट्या कल्पनेत लपलेली मोठी संधी दिसते. दोघांनीही तोच रस्ता पाहिला, पण त्यांच्या आयुष्यातला फरक त्यांच्या डोळ्यांनी नाही, तर त्यांच्या ऑब्झर्वेशनने निर्माण केला. रॉब वॉकर म्हणतात, ऑब्झर्वेशन म्हणजे जास्त पाहणं नाही, ऑब्झर्वेशन म्हणजे जाणीवपूर्वक पाहणं. आजचा एक छोटासा चॅलेंज. आज तुम्ही नेहमीच्या रस्त्याने बाहेर पडा, पण यावेळी स्वतःला एक काम द्या. 10 अशा गोष्टी शोधा ज्या तुम्ही याआधी कधीच लक्षात घेतल्या नव्हत्या. एखादा वेगळा रंग, एखादं झाड, एखादा सुगंध, एखादा आवाज किंवा एखादा छोटासा डिटेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जग बदललेलं नसेल, बदललेली असेल फक्त तुमची नजर. पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर आपण ठरवलं की आता मी प्रत्येक गोष्ट नीट पाहणार, तर ते पुरेसं आहे का? अजिबात नाही. कारण पुढे आपण पाहणार आहोत की तुमचा स्वतःचा मेंदूच अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापासून लपवतो. आणि तो असं का करतो हे समजलं तर ऑब्झर्वेशनची खरी ताकद तुम्हाला कळेल. पॉइंट 2, तुमचा ब्रेन तुम्हाला फसवतो. आता मी तुम्हाला एक छोटासा प्रयोग सांगणार आहे आणि मला खात्री आहे हा प्रयोग ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मेंदूवरच प्रश्न विचाराल. 2000 साली काही मानसशास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. त्यांनी काही लोकांना एक व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओमध्ये 2 टीम एकमेकांना बॉल पास करत होत्या. सहभागी लोकांना फक्त एकच काम दिलं गेलं. पांढऱ्या टी शर्ट घातलेल्या टीमनं बॉल किती वेळा पास केला ते मोजा. सगळे लोक एकाग्रतेने बॉल मोजत होते. पण व्हिडिओच्या मध्येच एक माणूस गोरिलाचा पोशाख घालून मैदानात आला. तो अगदी मध्यभागी उभा राहिला, छातीवर हात मारला आणि शांतपणे बाहेर गेला. व्हिडिओ संपल्यानंतर संशोधकांनी विचारलं, तुम्हाला गोरिला दिसला का? आश्चर्य म्हणजे जवळपास अर्ध्या लोकांनी उत्तर दिलं, कुठला गोरिला? होय, त्यांच्या डोळ्यांसमोर गोरिला होता, पण त्यांच्या मेंदूनं त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. सायकॉलॉजीमध्ये यालाच अटेन्शन ब्लाइंडनेस म्हणतात. मित्रांनो, याचा अर्थ आपल्या डोळ्यांमध्ये समस्या नाही, तर आपला मेंदू एका वेळी ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात फक्त त्याच गोष्टी आपल्याला दाखवतो. यामागे काम करत असते आपल्या मेंदूमधील एक अद्भुत प्रणाली, रेटिक्युलर ॲक्टिव्हिंग सिस्टीम म्हणजेच RAS.
याचं काम अगदी एका सुरक्षा रक्षकासारखं आहे. दररोज लाखो माहितीचे तुकडे तुमच्या मेंदूकडे येतात, पण RAS ठरवतं की यातलं काय आत जाऊ द्यायचं आणि काय दुर्लक्ष करायचं. म्हणूनच एक मजेशीर गोष्ट घडते. समजा तुम्ही एखादी नवीन कार विकत घेण्याचा विचार करत आहात. त्याआधी ती कार तुम्हाला क्वचितच दिसायची, पण एकदा ती कार मनात आली की अचानक तीच कार रस्त्यावर, पार्किंगमध्ये आणि सोशल मीडियावर सुद्धा दिसायला लागते. कार बदलली नाही, बदललं तुमचं लक्ष. म्हणून आजचा एक छोटासा प्रयोग करा. उद्या बाहेर पडताना स्वतःला एकच टास्क द्या. आज मला लाल रंगाच्या 20 गोष्टी शोधायच्या आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कालपर्यंत ज्या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या असं वाटत होतं, त्या अचानक सर्वत्र दिसायला लागतील. कारण जग बदललेलं नसतं, तुमचा मेंदू काय दाखवायचं ठरवतो ते बदललेलं असतं. पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, जर आपला मेंदू सतत माहिती फिल्टर करत असेल, तर काही लोक इतरांपेक्षा इतकं जास्त ऑब्झर्व कसं करतात? याचं उत्तर पुढच्या प्रकरणात मिळणार आहे. आणि त्याची सुरुवात होते एका साध्या पण जग बदलणाऱ्या गुणापासून, क्युरिओसिटी. पॉइंट 3, क्युरिओसिटी म्हणजे ऑब्झर्वेशनची खरी सुपरपॉवर. आत्तापर्यंत आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. पहिली, आपण अनेक गोष्टी पाहतो पण त्यांचं निरीक्षण करत नाही. आणि दुसरी, आपला मेंदू अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपल्यापासून लपवतो. पण आता प्रश्न असा आहे, काही लोकांना अशा गोष्टी कशा दिसतात ज्या इतर लाखो लोकांच्या नजरेतून सहज निसटतात? याचं उत्तर एका छोट्याशा शब्दात दडलं आहे, क्युरिओसिटी, म्हणजेच जिज्ञासा. रॉब वॉकर म्हणतात, ऑब्झर्वेशनची सुरुवात डोळ्यांनी होत नाही, ती प्रश्नांनी होते. आणि हे समजून घेण्यासाठी आपण इतिहासातील एका महान व्यक्तीकडे जाऊया, लिओनार्दो दा विंची. आज जग त्यांना महान चित्रकार म्हणून ओळखतं, पण त्यांची खरी ताकद फक्त चित्र काढण्यात होती. त्यांची खरी ताकद होती जिज्ञासा. लिओनार्दो कुठेही गेले तरी त्यांच्या हातात एक छोटी नोटबुक असायची. त्यांना एखादा पक्षी दिसला की ते फक्त "वाह, किती सुंदर" असं म्हणून पुढे जात नसत. ते स्वतःला विचारायचे, हा पक्षी उडतो कसा? एखादं झाड दिसलं की, या पानांची रचना अशीच का आहे? पाण्याचा थेंब खाली पडताना दिसला की, तो सरळ न पडता गोल का होतो? मित्रांनो, फरक एवढाच होता. जिथे बाकी लोकांना उत्तरं दिसायची, तिथे लिओनार्दोला प्रश्न दिसायचे. आणि हाच प्रश्न विचारण्याचा स्वभाव त्यांना जगातील सर्वात मोठ्या प्रतिभावंतांपैकी एक बनवून गेला. सायकॉलॉजीमध्ये यालाच क्युरिओसिटी लूप म्हणतात. जेव्हा तुम्ही स्वतःला एखादा खरा प्रश्न विचारता, तुमचा मेंदू शांत बसत नाही. तो आपोआप उत्तर शोधायला सुरुवात करतो. म्हणूनच लहान मुलं दिवसभर प्रश्न विचारतात. आकाश निळं का आहे? पाऊस का पडतो? पक्षी उडतात कसे? आणि म्हणूनच मुलं रोज काहीतरी नवीन शिकतात. पण मोठे झाल्यावर आपण प्रश्न विचारणं कमी करतो. आपण समजतो, हे तर मला माहिती आहे. आणि त्या क्षणापासून शिकणंही हळूहळू थांबायला लागतं. रॉब वॉकर या पुस्तकात एक सुंदर एक्सरसाइज देतात. ते म्हणतात, आज एखादी अगदी साधी वस्तू निवडा. उदाहरणार्थ, एक पेन्सिल, एक कप किंवा तुमचा मोबाईल. आता त्या वस्तूकडे 2 मिनिटं फक्त बघा आणि स्वतःला एकच चॅलेंज द्या. या वस्तूबद्दल मी 10 प्रश्न विचारणार. कदाचित सुरुवातीला अवघड वाटेल, पण काही मिनिटांनी तुम्हाला जाणवेल, ज्या वस्तूला तुम्ही रोज पाहत होता तिच्याबद्दल तुम्हाला खरं तर खूप कमी माहिती होती. मित्रांनो, आयुष्य बदलणारे लोक वेगळ्या जगात राहत नाहीत. ते फक्त जगाकडे वेगळ्या नजरेने पाहतात. आणि त्या नजरेची सुरुवात एका साध्या सवयीपासून होते, प्रश्न विचारण्याच्या सवयीपासून. पण इथे अजून एक रहस्य आहे. जिज्ञासा असली तरीही अनेक लोकांना जगातील सूक्ष्म गोष्टी दिसत नाहीत. का? कारण ते सतत घाईत असतात.
आणि पुढच्या प्रकरणात आपण पाहणार आहोत घाई आपल्या ऑब्झर्वेशनची सर्वात मोठी शत्रू कशी बनते. पॉईंट 4, स्लो डाऊन, तेव्हाच जग खरंच दिसायला लागतं. आत्तापर्यंत आपण शिकलो की ऑब्झर्वेशनची सुरुवात जिज्ञासेने होते, पण एक मोठा प्रश्न अजूनही उरतो. जर आपल्यात जिज्ञासा असेल तरीही अनेक गोष्टी आपल्या नजरेतून का सुटतात? कारण आपण खूप घाईत जगतो. रॉब वॉकर म्हणतात, जेव्हा तुमचा वेग वाढतो तेव्हा तुमचं ऑब्झर्वेशन कमी होतं. हे समजून घेण्यासाठी जापानमधील टोयोटा कंपनीचं उदाहरण बघूया. जेव्हा फॅक्टरीमध्ये एखादी समस्या निर्माण होते तेव्हा इंजिनियर लगेच मशीन उघडत नाही किंवा अंदाज लावत नाही. तो आधी त्या ठिकाणी जाऊन बराच वेळ फक्त निरीक्षण करतो. टोयोटामध्ये यालाच गो अँड सी म्हणजेच स्वतः जाऊन पहा हे तत्त्व म्हणतात. कारण अनेक वेळा समस्या दिसते तिथे नसते, ती कुठेतरी दुसरीकडे लपलेली असते. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही असंच घडतं. आपण एखाद्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण ऐकत नाही, आधीच निष्कर्ष काढतो. एखादी परिस्थिती समजून घेण्याआधीच निर्णय घेतो आणि नंतर म्हणतो, माझ्याकडून चूक झाली. चूक निर्णयाची नव्हती, चूक निरीक्षणाची होती. सायकॉलॉजीमध्ये याचा संबंध माइंडफुलनेसशी जोडला जातो. म्हणजे ज्या क्षणी तुम्ही आहात त्या क्षणात पूर्णपणे उपस्थित राहणं. एक छोटासा प्रयोग करून पहा. एखाद्या दिवशी कॉफी शॉपमध्ये 5 मिनिटं शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा, कोणाशीही बोलू नका. फक्त आजूबाजूचं जग पहा. किती प्रकारचे आवाज ऐकू येतात? लोक कसे बोलतात? कोण घाईत आहे, कोण शांत आहे? कॉफीचा सुगंध, कपांचा आवाज, लोकांच्या चेहऱ्यावरील भाव. तुम्हाला जाणवेल की इतक्या दिवसांपासून तुम्ही या जगात होता, पण आज प्रथमच ते खरंच पाहत आहात. रॉब वॉकर सांगतात, ऑब्झर्वेशन वाढवायचं असेल तर रोज काही मिनिटं स्वतःचा वेग कमी करा. कारण हळू चालणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाही, तर जास्त पाहण्यासाठी स्वतःला संधी देणं आहे. आजचा चॅलेंज अगदी सोपा आहे. आज फक्त 5 मिनिटं कोणत्याही ठिकाणी शांत बसा आणि किमान 20 नवीन गोष्टी लिहा ज्या तुम्ही याआधी कधीच लक्षात घेतल्या नव्हत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जग बदललेलं नसेल, पण तुमची नजर नक्की बदलायला लागलेली असेल. पण ऑब्झर्वेशन फक्त आजूबाजूच्या गोष्टी पाहण्यासाठीच उपयोगी आहे का? नाही. पुढच्या प्रकरणात आपण पाहणार आहोत की छोट्यातला छोटा डिटेल ओळखण्याची सवय तुमच्या करिअर, बिझनेस आणि यशाचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज कसा बनू शकतो. पॉईंट 5, डिटेल्समध्ये लपलेलं असतं सक्सेस. आत्तापर्यंत आपण शिकलो की ऑब्झर्वेशन म्हणजे फक्त आजूबाजूला बघणं नाही, तर जाणीवपूर्वक प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न, एखादा छोटासा डिटेल खरंच आयुष्य बदलू शकतो का? याचं उत्तर एका छोट्याशा कथेत दडलं आहे. एका शहरात एक चोरी झाली. पोलीस आले. सगळ्यांनी क्राईम सीन पाहिली. तुटलेली खिडकी, बिखुरलेलं सामान, सगळं अगदी स्पष्ट दिसत होतं. पण त्या केसवर आलेल्या एका अनुभवी डिटेक्टिव्हने काहीतरी वेगळंच पाहिलं. त्याची नजर एका खुर्चीवर जाऊन थांबली. ती खुर्ची खोलीतील बाकी वस्तूंशी जुळत नव्हती. ती खिडकीकडून ठेवलेली होती. जणू कुणीतरी मुद्दाम तिथे उभं राहून बाहेर पाहिलं होतं. इतरांसाठी ती फक्त एक खुर्ची होती, पण डिटेक्टिव्हसाठी तो एक क्लू होता. त्याने त्या एका डिटेलचा मागोवा घेतला आणि काही तासात संपूर्ण केस सुटली. मित्रांनो, यश अनेकदा मोठ्या संधींमध्ये लपलेलं नसतं, ते छोट्या डिटेल्समध्ये लपलेलं असतं. सायकॉलॉजीमध्ये याला पॅटर्न रिकग्निशन म्हणतात. आपला मेंदू वेगवेगळ्या छोट्या गोष्टी जोडून एक मोठं चित्र तयार करतो. जितके जास्त डिटेल्स तुम्ही नोटीस कराल, तितकं तुमचं निर्णय घेणं अचूक होतं. यामुळेच अनुभवी डॉक्टर रुग्णाच्या चालण्याच्या पद्धतीवरून, बोलण्याच्या आवाजावरून किंवा चेहऱ्यावरील छोट्या बदलांवरून आजाराचा अंदाज लावतो. एक पायलट उड्डाण करण्यापूर्वी शेकडो गोष्टींची तपासणी करतो.
कारण त्याला माहिती असतं की एका छोट्याशा दुर्लक्षाची किंमत खूप मोठी असू शकते. आणि एक चेस प्लेयर फक्त सध्याची चाल पाहत नाही, तो बोर्डवरील छोट्या बदलांमधून पुढच्या 5 ते 10 चालींचा अंदाज बांधतो. त्यांच्याकडे काही जादुई शक्ती नसते, त्यांनी डिटेल्स पाहण्याची सवय विकसित केलेली असते. रॉब वॉकर यांचा मुख्य संदेशही हाच आहे. ऑब्झर्वेशन म्हणजे जास्त माहिती गोळा करणं नाही, तर योग्य माहिती ओळखणं. आजचा चॅलेंज खूप सोपा आहे. आज जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलाल तेव्हा फक्त त्याचे शब्द ऐकू नका. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, आवाजातील चढउतार, बोलण्याचा वेग, हातांच्या हालचाली आणि डोळ्यांमधील भावना शांतपणे ऑब्झर्व्ह करा. तुम्हाला कदाचित अशी माहिती मिळेल जी त्याने शब्दात कधीच सांगितलेली नसेल. कारण लोक अनेकदा त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या वागण्यातून जास्त बोलत असतात. पण ऑब्झर्वेशनची खरी ताकद इथेच संपत नाही. तो फक्त चुका शोधण्यासाठी किंवा समस्या ओळखण्यासाठी उपयोगी नाही. पुढच्या प्रकरणात आपण पाहणार आहोत की हीच ऑब्झर्वेशन साध्या माणसाला क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह आणि इतरांपेक्षा वेगळा विचार करणारा कसा बनवते. पॉइंट 6. ऑब्झर्वेशन क्रिएटिव्हिटी आणि रिलेशनशिप्स बदलतं. आत्तापर्यंत आपण शिकलो की ऑब्झर्वेशन आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करायला शिकवतं. पण आता एक प्रश्न, हीच सवय एखाद्या सामान्य माणसाला असामान्य बनवू शकते का? याचं उत्तर आहे हो. स्टीव्ह जॉब्सच्या आयुष्यातील एक प्रसंग बघूया. कॉलेज सोडल्यानंतरही तो एका कॅलिग्राफी क्लासमध्ये बसायचा. तिथे तो सुंदर अक्षरांची रचना, प्रत्येक फॉन्टमधला फरक, अक्षरांमधलं अंतर आणि त्यामागचं सौंदर्य बारकाईनं ऑब्झर्व्ह करायचा. त्यावेळी लोकांनी त्याला विचारलं, याचा भविष्यात काय उपयोग होणार? स्टीव्ह जॉब्सकडे त्याचं उत्तर नव्हतं. पण काही वर्षांनी जेव्हा ॲपलने मॅकिंटॉश कम्प्युटर तयार केला, तेव्हा जगात पहिल्यांदाच कम्प्युटरमध्ये सुंदर फॉन्ट्स आणि आकर्षक टायपोग्राफी आली. जगाला तो एक नवीन फीचर वाटला. पण स्टीव्ह जॉब्सला माहिती होतं की ही कल्पना एका छोट्याशा ऑब्झर्वेशनमधून जन्माला आली होती. रॉब वॉकर सांगतात की क्रिएटिव्हिटी म्हणजे हवेतून नवीन कल्पना तयार करणं नाही. क्रिएटिव्हिटी म्हणजे वेगवेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये संबंध जोडण्याची क्षमता. सायकॉलॉजीमध्ये यालाच असोसिएशन म्हणतात. जितक्या जास्त गोष्टी तुम्ही ऑब्झर्व्ह करता, तितका तुमचा मेंदू नवीन कनेक्शन्स तयार करतो आणि त्या कनेक्शन्समधूनच नवीन कल्पना जन्माला येतात. पण ऑब्झर्वेशन फक्त क्रिएटिव्हिटी वाढवत नाही, ते तुमचे रिलेशनशिप्स देखील बदलू शकतं. कल्पना करा, तुमचा मित्र म्हणतो मी ठीक आहे, पण त्याचा आवाज नेहमीपेक्षा मंद आहे. चेहऱ्यावरचं हसू खोटं वाटतं आणि तो सतत नजरा चुकवत आहे. शब्द सांगतात मी ठीक आहे, पण त्याचं बॉडी लँग्वेज सांगत असतं मला कोणीतरी समजून घ्यावं. यालाच मायक्रो एक्सप्रेशन्स म्हणतात. काही भावना फक्त एका क्षणासाठी चेहऱ्यावर दिसतात, पण चांगला ऑब्झर्वर त्या ओळखू शकतो. आजचा चॅलेंज खूप सोपा आहे. आज एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलताना फक्त उत्तर देण्याची घाई करू नका. शांतपणे ऐका. त्याच्या चेहऱ्याकडे, आवाजाकडे आणि भावनांकडे लक्ष द्या. कदाचित तुम्हाला त्याच्या मनातलं ते समजेल जे त्याने शब्दात कधीच सांगितलेलं नसेल. कारण ऑब्झर्वेशन फक्त डोळे उघडत नाही, ते माणसांना समजून घेण्याची दृष्टीही उघडतं. पण रॉब वॉकर या पुस्तकात शेवटी एक सर्वात महत्त्वाचा धडा देतात. ऑब्झर्वेशन हा जन्मजात टॅलेंट नाही, तो रोजच्या छोट्या सरावातून विकसित होणारा स्किल आहे. आणि पुढच्या शेवटच्या प्रकरणात आपण पाहणार आहोत ही स्किल कायमची स्वतःमध्ये कशी विकसित करायची. पॉइंट 7. ऑब्झर्वेशन ही स्किल आहे, टॅलेंट नाही. आतापर्यंत आपण पाहिलं ऑब्झर्वेशन म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहणं नाही, ती विचार करण्याची पद्धत आहे, जगाकडे पाहण्याची नवीन नजर आहे आणि आयुष्य बदलण्याची एक शक्ती आहे. पण शेवटी एक प्रश्न उरतो, काही लोक जन्मतःच चांगले ऑब्झर्वर असतात का? रॉब वॉकर यांचं उत्तर अगदी स्पष्ट आहे, नाही. ऑब्झर्वेशन हा टॅलेंट नाही,
तो रोजच्या सरावानं विकसित होणारा स्किल आहे. हे समजून घेण्यासाठी एका प्रसिद्ध फोटोग्राफरची गोष्ट ऐका. एकदा एका तरुणानं त्या फोटोग्राफरला विचारलं, तुमचे फोटो इतके सुंदर कसे असतात? तुम्ही नेहमीच सुंदर ठिकाणी जाता का? फोटोग्राफर हसला आणि म्हणाला, मी इतरांपेक्षा सुंदर जगात राहत नाही. मी फक्त इतरांपेक्षा जास्त लक्ष देतो. किती सुंदर विचार आहे ना? सूर्योदय रोज होतो, पाऊस रोज पडतो, फुलं रोज फुलतात, पण त्यातलं सौंदर्य प्रत्येकाला दिसत नाही. कारण फरक जगात नसतो, फरक नजरेत असतो. याच कारणासाठी रॉब वॉकर यांनी या पुस्तकात 100 पेक्षा जास्त ऑब्झर्वेशन चॅलेंजेस दिले आहेत. कुठे फक्त 5 मिनिटं शांत बसून आजूबाजूच्या गोष्टी लिहायच्या, कुठे एखाद्या वस्तूकडे नवीन नजरेनं पाहायचं, कुठे अनोळखी ठिकाणी जाऊन फक्त लोकांचं वागणं ऑब्झर्व करायचं. या एक्सरसाइजेसचा उद्देश एकच आहे, तुमच्या मेंदूला पुन्हा एकदा नोटीस करायला शिकवणं. सायन्स देखील हेच सांगतं. आपला मेंदू सतत बदलत असतो. यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. याचा अर्थ तुम्ही रोज ज्या गोष्टींचा सराव करता त्याच गोष्टींमध्ये तुमचा मेंदू अधिक मजबूत होत जातो. म्हणून जर तुम्ही दररोज ऑब्झर्वेशनचा सराव केला तर काही दिवसांनी तुमचा मेंदू आपोआपच लहान लहान डिटेल्स, पॅटर्न्स आणि ऑपॉर्च्युनिटीज ओळखायला लागेल. म्हणून मी तुम्हाला एक छोटासा 30 डेज ऑब्झर्वेशन चॅलेंज देतो. पुढचे 30 दिवस दररोज 10 नवीन गोष्टी नोटीस करा. एका साध्या वस्तूबद्दल 5 प्रश्न स्वतःला विचारा. एका व्यक्तीचं बोलणं पूर्ण लक्ष देऊन ऐका. आणि दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा, आज मी अशी कोणती गोष्ट पाहिली जी कालपर्यंत माझ्या लक्षातच आली नव्हती. विश्वास ठेवा, 30 दिवसांनी जग तसंच असेल. तेच रस्ते, तीच माणसं, तेच घर, तेच ऑफिस. पण तुम्ही तेच राहणार नाही. कारण आता तुम्ही फक्त बघणार नाही, तुम्ही ऑब्झर्व कराल. आणि जेव्हा ऑब्झर्वेशन बदलतं तेव्हा विचार बदलतो. विचार बदलला की निर्णय बदलतात. निर्णय बदलले की सवयी बदलतात. आणि सवयी बदलल्या की आयुष्य बदलायला सुरुवात होते. म्हणून आजचा सर्वात मोठा धडा लक्षात ठेवा. तुमचं भविष्य अनेकदा मोठ्या संधींमध्ये लपलेलं नसतं. ते छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही किती लक्ष देता यामध्ये लपलेलं असतं. आजपासून जग बदलणार नाही, पण जगाकडे पाहण्याची तुमची नजर नक्की बदलेल. आणि कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी जी आजपर्यंत तुमच्या डोळ्यासमोर होती ती आज प्रथमच तुम्हाला दिसेल. मित्रांनो, द आर्ट ऑफ ऑब्झर्वेशन या पुस्तकातून आपण एक गोष्ट शिकलो. यशस्वी लोक जग वेगळं पाहत नाहीत, ते जगाकडे वेगळ्या नजरेनं पाहतात. आजपासून फक्त एक सवय लावा, घाई कमी करा आणि निरीक्षण जास्त करा. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी, सर्वात मोठा धडा किंवा सर्वात मोठं उत्तर तुमच्या समोरच असेल. फक्त आजपर्यंत तुम्ही ते पाहिलं होतं, पण ऑब्झर्व केलं नव्हतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकांच्या मराठी ऑडिओबुक समरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत फक्त जग पाहू नका, जगाला ऑब्झर्व करा.